नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मेथीचे पराठे कसे बनवायचे ते सांगणार आहे। चला तर मग आपण त्याचे पदार्थ पाहूया। ही आहे एक जुडी मेथी, हिला मी स्वच्छ धुवून निवडून चिरून घेतलेली आहे। हे आहे गव्हाचं पीठ, आलं आणि मिरची, हे आहे बेसन। हे मी याचं प्रमाण का सांगत नाही आहे तुम्हाला, कारण आपल्याला ह्याच्यात लागेल तसं हे घ्यायचे। हे 2 ते 3 चमचे दही घ्यायचे, चवीनुसार मीठ, बेसन वापरते म्हणून अगदी अर्धा चमचा ओवा, पांढरे तीळ, जिरे आणि हळद, आणि हे अगदी थोडंसं लागलं तर पाणी, एवढेच पदार्थ आहेत। आपण आता मेथीचे पराठे बनवायला घेऊया। आता हे पहा, मी हा मिरचीचा खरडा केला, मिरची आणि आलू वाटून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ मिक्स करूया। सगळ्यात अगोदर याच्यामध्ये आपण हा मिरचीचा खरडा टाकूया, म्हणजे मिरची आणि आलं वाटलेलं। आता त्याच्यामध्ये आपण हे दही घालूया। जास्त पण दही घालायचं नाही आहे, कारण की त्याला मेथीला आपण जेव्हा कुस्करू तेव्हा त्याला पाणी सुटेल, मग त्याच्यात खूप बेसन किंवा गव्हाचं पीठ खूप घालायला लागेल। मेथीचे पराठे करताना मेथीची चव प्रॉपर आली पाहिजे, म्हणून मेथी जास्त असावी। तर आपण 3 चमचे दही घातले। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया, अर्धा चमचा हळद घालूया, हा अगदी छोटा अर्धा चमचा ओवा घेतला आहे। हे 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहे। आणि आता सगळ्यात हे 2 ते 3 चमचे बेसन घेऊया आपण। फक्त गव्हाच्या पिठात सुद्धा करू शकतो, पण बेसन घातल्यामुळं एक वेगळी चव येते, एक जरा थोडासा त्याचा कलरसुद्धा चेंज होतो। आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया, चोळून घेऊया। आणि गव्हाचं पीठ आता लागेल तसे घ्यायचे, पण मग मी पहिले 3 चमचे टाकते, मग नंतर आपण लागेल तसं पीठ घेऊया। आणि आता हे सगळं मस्तपैकी मिक्स करूया। मी हातानेच मिक्स करते, कारण आपल्याला मेथी थोडी कुस्करायची शक्यता असते, म्हणून असं बऱ्यापैकी मऊ आणि पराठा थोडासा जाडच लाटायचा असतो। हे पहा, जास्त जाड किंवा जास्त पातळ पराठा लाटू नये। आपण आता ह्याला तवा तापलेला आहे, दोन्ही बाजूने मस्त भाजून घेऊया। तुम्ही तेल लावा, तूप लावा, शक्यतो मी तूपच लावत असते। आणि आता आपण पराठा दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून घेऊया। हे पहा, आपला पराठा दोन्ही बाजूने मस्त भाजून झालेला आहे। आता मी अजून बाकीचे सगळे पराठे करते आणि मग तुम्हाला दाखवते। हे पहा, आपले अगदी मऊ खुसखुशीत असे मेथीचे पराठे तयार आहेत। तुम्ही दह्याबरोबर किंवा तुम्हाला वाटेल सॉसबरोबर, ज्याच्याबरोबर आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता। तशी त्याला ह्याची कशाची गरज नाही आहे, चटणी किंवा सॉसची, पण तरीसुद्धा दह्याबरोबर छान लागतात। आणि तुपात भाजली तर मेथीच्या पराठ्याची चव अजून छान येते। तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।